सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। चौगा येथील अजय सोमनाथ गवळी यांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी प्रकारच्या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला देऊनही न्याय मिळत नसल्याने आरोपींनी घरी येऊन धमकी दिल्याने वैतागलेल्या सोमनाथ शंकर गवळी यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चौगाव येथे घडली आहे। घडलेल्या घटनेमुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहासमोर एकत्र येत मृतदेह घेण्यास नकार दिलाय। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर तालुका पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपींविरोधात दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी अजय सोमनाथ गवळी यांना गावातील संदीप सायात्रप्पा गवळी, दिगंबर माणिक गवळी, वैभव गणेश गवळी, छोटू माणिक गवळी, विशाल दिगंबर गवळी, सटवाजी गवळी यांनी जबर मारहाण केली होती। जबर मारहाण झाल्याने त्यांच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। याबाबत हल्लेखोरांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही हल्लेखोर मोकाट फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात आलं। मात्र तरी देखील हल्लेखोरांवर कारवाई न झाल्याने अखेर हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास सोमनाथ गवळी यांच्या घरावर दगडफेक करत दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी दम दिल्याने सोमनाथ गवळी यांनी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडलाय। मृतदेह घेण्यास नकार देत हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती। अखेर तालुका पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा हल्लेखोरांविरोधात दाखल झालाय। चौगाव गाव इथे झगडा झाला, म्हणजे रेड्यांच्या तक्रार चालू होत्या बाहेर, गावात कोणीच नव्हते। आमचा एक मुलगा पत्रिका वाटायला बाहेर गेला होता भावाचा, तो घरी आला। घरी आल्यानंतर त्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली। कोणी? आमचेच लोक आहेत ते दिलेलेच आहे, आम्ही त्यांचे सगळे नावं दिले आहेत। पोलीस स्टेशनला दाखल केले। त्याचा मेंदूला मार लागल्यामुळे त्याचे हात पाय फ्रॅक्चर झाले। आम्ही 2-4 वेळा विनवण्या केल्या, DSP SP साहेबांकडे बी अर्ज दाखल केले। त्याच्यानंतर SP साहेबांना बी अर्ज दाखल केले, विनंती केली आम्हाला न्याय पाहिजे बुवा, पण त्यांनी पण आमच्या दुर्लक्ष केले। वरून त्यांना पैसे भेटत होते, बाकीच्या लोकांना तो गैवडे कोणता आहे त्याला पैसे भेटत होते। मग त्यामुळे तो केस जाग्यावरच दाबून देत होता। 15 दिवसापासून त्यांना अटक पण केली नाही आणि आमचं पेशंट आज बी दवाखान्यात आहे। तुम्ही पण बघून घ्या, त्याची परिस्थिती हात पाय गेलेला आहे, त्याच्या मेंदूला मार लागल्यामुळे। आणि आज रात्री पण 3-4-1च्या सुमाराचा 10-12 लोक आले, दगडफेक केली त्यांच्या गोठ्यावरती। दगडफेक झाल्यानंतर त्यांनी दम दिला, तू केस मागे घेतो की तुझे बी हात पाय मुलासारखे काढू म्हणे, असं बोलले ते। त्याला धमकी दिली। त्यानंतर ते दोघंच नवरा बायको होते। ती बाई घरी माझ्या भावांना काही पुतणे वगैरे राहतात त्यांना बोलवायला आली घरी, तोपर्यंत यांनी मारलं का त्यांनी पाशी घेतली त्यांनाच माहिती। मग ती घरी आलेली होती बाई। तुमची मागणी काय आता? आम्हाला न्याय पाहिजे। यांना अटक झाल्याशिवाय आम्ही PM करू देणार नाही। तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा। आणि तसं जर होत राहिलं तर मग कोणाकडे जायचं? आमच्यासारख्या अनाडू माणसांनी कोणाची मदत मागायची? जर शासन जर मदत देत नसेल, नुसते पगारच खात असतील तर त्याचा उपयोग काय आहे? आम्ही सर्वांकडे अर्ज दिलेत, आमच्याकडं ओशा पिशा
ते कुठं आहे जागावर त्यांना अटक केली नाही म्हणून आज तो मेला आणि हे झालं नाही तर उद्या आमच्यापैकी 1-2 आज अटक झाली नाही तर 1-2 आमच्यापैकी मरतील नाही तर मग काहीतरी वाईटच घटना घडेल. यासाठी त्यांनी आजच्या आज त्यांना अटक करायला पाहिजे हीच आमची विनंती आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.